पुणे म्हणजे अजित पवार हे समीकरण गेल्या काही वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात रूढ झालंय। म्हणजे पुणे आणि अजित पवार यांचा संबंध इतका आहे की अक्षरशः भांडून अजित पवारांनी पुण्याचं हे पालकमंत्रीपद मिळवलेलं आहे। पण गेल्या काही वर्षांपासून म्हणजे 5 ते 7 वर्षांपासून अजित पवारांचा हा बालेकिल्ला भाजपनं काबीज करायला सुरुवात केली। महापालिका असेल किंवा विधानसभा असतील, काबीज करत करत भाजपनं या बालेकिल्ल्याला सुरुंग लावलेला आहे। आता 5 ते 7 वर्षांनंतर पुन्हा एकदा अजित पवार हा बालेकिल्ला पुन्हा ताब्यात घेण्यासाठी कामाला लागलेले आहेत आणि त्यासाठी त्यांनी आपल्या काकांना हाक दिलेली आहे। शरद पवार आणि अजित पवार गट हे या पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत एकत्र येऊ शकतात अशा स्वरूपाची चर्चा गेल्या आठवड्याभरापासून सुरू झालेली आहे। आणि त्यातच फक्त शरद पवार गटच नव्हे तर अजित पवारांनी आणखी एका पक्षाला साथ घातली आहे पुणे काबीज करण्यासाठी, आणि तो पक्ष म्हणजे काँग्रेस। नेमकं काय घडतंय पुण्यात आपण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। पुण्यात अजित पवारांना हवी आहे काँग्रेसची साथ। अजित पवारांचा सतेज पाटलांना फोन। पुणे पिंपरीमध्ये शरद पवारांनाही सोबत घेण्याच्या अजित पवारांच्या हालचाली। हाच तो पुणे जिल्हा जो अजित पवारांना आपल्या ताब्यात ठेवायचा आहे। एकेकाळचा बालेकिल्ला असलेल्या पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन महापालिका पुन्हा ताब्यात घेण्यासाठी अजित पवारांनी कंबर कसली आहे। समोर भाजपचं अजस्र असं आव्हान आणि सोबतीला एकही प्रबळ पक्ष नसल्यानं अनेक पर्याय अजित पवारांकडून तपासले जात आहेत। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि शिंदेंची युती होण्याची चिन्ह आहे। अशा वेळी शरद पवार गटाला सोबत घेण्याच्या हालचाली अजित पवार गटात सुरू असल्याचं कळत आहे। नगरपालिका निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर सोमवारी शरद पवारांच्या मुंबईतल्या निवासस्थानी झालेल्या नेत्यांच्या बैठकीत अजित पवारांसोबत काही ठिकाणी आघाडी करण्याच्या शक्यतेवर जुजबी चर्चा झाल्याचं समजतंय। पण शरद पवार गटानं मात्र या चर्चेचा इन्कार केलाय। ते बघा, चर्चा ह्या एका सशक्त लोकशाहीत होत राहतात। अनेक पक्षांच्या अनेक कार्यकर्ते असतात, उत्सुक असतात, त्यांची काही मतं असतात, त्याच्यामुळे काही टी व्हीवर बोलतात, काही आमच्या कुणाशी बोलत असतात। पण अधिकृत प्रस्ताव हा कुणात म्हणजे ना आम्ही दिला ना त्यांनी आम्हाला दिला। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीचा आत्तापर्यंत काही चर्चा ना आम्ही त्यांच्याशी केली ना त्यांनीही आमच्याशी केली। माझा पक्ष हा आदरणीय पवार साहेबांचा पक्ष आहे। माझा पक्ष हा आदरणीय सुप्रियाताईंचा आणि आमच्या सगळ्या लीडरचा पक्ष आहे। आमचा पक्ष जिथे कुठे लढेल आणि आमचे उमेदवार जे लढतील ते तुतारी वाजवणाऱ्या मनुष्याचं चिन्ह घेऊनच लढतील। त्याच्यामुळं कोण कुठे काय बोलतंय त्याच्यावर मला काही कमेंट्स पास करायच्या नाहीत। पण एक नक्की आहे की मी मागे सुद्धा सांगितलं की सन्मान्य अजितदादांच्या बद्दल माझ्या मनात कुठलाही रोष, आकस किंवा शत्रुत्व नाही। दोन्हीकडचे नेते जरी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या वृत्ताचा इन्कार करत असले तरी स्थानिक स्तरावरचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मात्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत अधिक आश्वस्त दिसतात। शरद पवार गटाच्या माजी नगरसेविका स्मिता कोंढरे यांनी आज अजित पवारांची भेट घेतली। यावेळी त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या शक्यतेवर भाष्य केलं। दोन्ही राष्ट्रवादी या एकत्रच येणार आहेत, त्याचा काही विषय नाही आणि त्या बाबतीमधल्या चर्चा झालेल्या आहेत। फक्त आता घोषणा होणं बाकी आहे आणि ती घोषणा लवकरच होईल। आपल्याला एक चांगली बातमी त्या माध्यमातून मिळेल। आज स्मिताताई कोंढरेंच्या माध्यमातून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झालेला आहे त्यांचा, माजी नगरसेविकांचा। प्रभाग क्रमांक 38 हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ला आहे आणि या ठिकाणचे 5च्या 5 उमेदवार हे चांगल्या मताधिक्याने निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास निश्चितच गणित बदलणार आहे। कारण प्रभाग क्रमांक 38 हा पुणे शहरातील सगळ्यात मोठा प्रभाग होता। अजूनपर्यंत आम्ही जोपर्यंत डिसिजन घेत नव्हतं कुठल्याच पक्षाने डिसिजन घेतलेलं नाही। मला आता इथून पुढे आता खात्री पटते की आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच हा वर्चस्व ठरणार आहे प्रभाग क्रमांक 38 मध्ये। एकीकडे या दोन्ही महापालिकांमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार गट एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे पुण्यात काँग्रेसला सोबत घेण्यासाठी अजित पवारांनी थेट सतेज पाटलांना फोन केल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। सतेज पाटलांनी मात्र यावर भाष्य करणं टाळलंय। पण पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिकांमध्ये काँग्रेसची फारशी ताकद नसतानाही अजित पवार काँग्रेसची साथ का घेऊ इच्छितात याबाबत आश्चर्य व्यक्त केलं जात आहे। भाजपनेही या वृत्तावर सावध प्रतिक्रिया दिली आहे। भारतीय जनता पार्टी असेल, शिंदे सेना असेल किंवा अजितदादांची असणारी राष्ट्रवादी असेल, आम्ही
मी बऱ्याच वेळेला सांगितलं की आदरणीय देवेंद्रजी असतील, शिंदेसाहेब असतील किंवा अजितदादा असेल, हे सर्वजण राजकारणामध्ये अनेक वर्ष असणारी ही सगळी मंडळी आहेत. त्यामुळे या सगळ्यांना राजकारणाबद्दल अतिशय प्रदीर्घ असा अनुभव आहे. त्यामुळे ही सर्व मंडळी त्या संदर्भातले काय निर्णय घ्यावेत या संदर्भातलं त्यांना पूर्ण ज्ञान आहे आणि ते सगळेजण मिळून त्या संदर्भातला निर्णय घेतील. पुणे महापालिकेत 2017च्या निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक 99, त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे 42, शिवसेना आणि काँग्रेसचे प्रत्येकी 10, मनसेचे 2 आणि MIMचे 1 असं पक्षीय बलाबल होतं. तर पिंपरी चिंचवड महापालिकेत 2017च्या निवडणुकीत भाजपनं 77 जागा जिंकत सत्ता स्थापन केली. त्याखालोखाल एकसंध राष्ट्रवादी काँग्रेसला 36, एकसंध शिवसेनेला 9, मनसेला 1 आणि 6 अपक्ष निवडून आले. पुण्यात यापूर्वी काँग्रेसची महापालिकेत सत्ता होती. त्यामुळे पुण्यात आजही काँग्रेस माफक स्वरूपात का असेना पण ताकद राखून आहे. पण पिंपरी चिंचवडमध्ये मात्र काँग्रेसची फारशी ताकद नाही. त्यामुळे फक्त पुण्यात काँग्रेसला सोबत घेतल्यास आणि काँग्रेसच्या मतांची बेरीज झाल्यास 15 ते 20 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना फायदा होऊ शकतो, असा कदाचित अजित पवारांचा अंदाज असावा. पुण्यात भाजपशी मुकाबला करणं हे आज घडीला अजित पवारांसमोरचं फारच मोठं आव्हान आहे. त्यामुळे तुर्तास तरी अजित पवार हे काँग्रेस आणि शरद पवार गट अशा दोन्ही पर्यायांची चाचपणी करतात. पण राज्यात भाजप सोबत सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासोबत काँग्रेस जाणार का, हा खरा सवाल आहे. मुंबईहून जोई जाधवसह रेवती हिंगवे, NDTV मराठी, पुणे.